नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेत तुम्हा सर्वांचे स्वागत। मुलांनो, या आधीच्या तासिकेमध्ये आपण पंडिता रमाबाई या पाठाला सुरुवात केली होती। स्त्री शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रात भारतासह परदेशातही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता। या स्त्रीची बुद्धिमत्ता प्रखर होती। अपार कष्ट आणि धाडस इत्यादी गुणांमुळे समाज सुधारणा क्षेत्रात एक उत्तम असं उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवलं आणि त्यामुळेच त्यांचं नाव आज आपण लक्षात ठेवलेलं आहे। स्त्रियांसाठी बरेच कार्य त्यांनी केलेले होते। आपण या पाठाचा काही भाग अभ्यासला होता। आता पुढचा भाग आपण पाहूया। या पाठाच्या लेखिका होत्या डॉक्टर अनुपमा उजगरे। यांचा जन्म 1949 साली झाला। प्रसिद्ध लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या। सांगी, पश्चात हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले। चांदणसुरा, ललित लेखसंग्रह, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केलेले आहे। काय केलेलं होतं, त्यांचं स्वतःचं आयुष्य हे संघर्षमय होतं, खूप दुःख होती त्यांच्या आयुष्यात, तरीही इतर स्त्रियांच्या आयुष्यात त्यांनी नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न केला। नंदनवन म्हणजे काय तर स्वर्ग, दुसऱ्याच्या आयुष्यात स्वर्ग फुलवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। या आधीचा पाठ आपण पाहिलेला आहे मुलांना। आता पुढचा भाग बघूया। शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली। तर त्यांची इच्छा होती की स्त्रियांनी स्वतः शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतः शिक्षण घेता घेता त्यांनी काय केलं पाहिजे तर इतर लोकांना शिकवलं सुद्धा पाहिजे। मग त्यासाठी त्या म्हणतात की या स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी, प्रोत्साहन म्हणजे काय तर त्यांना उत्तेजन देण्यासाठी या स्त्रियांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत। शिष्यवृत्त्या म्हणजे काय तर त्याला विद्यावेतन आपण म्हणतो की शिकता शिकता त्यांना काही पैसे सुद्धा दिले जातात, तर त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली। शिफारस केली म्हणजे तर असा एखाद्या गोष्टीचं आपण जे कौतुक करतो कोणाकडे तरी त्याला म्हणतात शिफारस करणे, तर अशी त्यांनी हंटर कमिशनकडे शिफारस केली। अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला। आता काय केलं होतं त्यांनी तर ज्या अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रिया होत्या यांची ते सेवा करत, परंतु या स्त्रियांना पुन्हा स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे। म्हणून त्यांनी काय केलं तर मुंबई, पुणे, अहमदाबाद इथले जे काही धनवान, श्रीमंत, पुढारी होते त्यांना त्यांनी आपला विचार कळवला। पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही। एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली। मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत, जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परांमुख होणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं। त्या म्हणाल्या की मला सर्व स्त्रिया या एकसारख्या आहेत, म्हणजे त्या कोणत्याही जाती धर्माच्या असो, परंतु जी स्त्री जात आहे या स्त्री जाती यातल्या सर्व स्त्रिया मला समान आहेत। जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत या स्त्री जातीचं कल्याण करण्याचा त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात सुधारणा करण्याच्या कामापासून मी
परांमुख होणार नाही, म्हणजे मी ते काम करायचं सोडणार नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. तर त्यांचे हे उद्गार ऐकल्यावरच कळते की त्यांच्या मनामध्ये स्त्री जातीविषयी किती प्रेम होते आणि या स्त्रियांच्या आयुष्यातील दुःख कसे कमी करता येईल तर याविषयी त्यांच्या मनात किती तळमळ होती ती सुद्धा आपल्याला दिसून येते. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. आता रमाबाईंची जी लहान मुलगी होती जी आता मोठी झाली आणि तिचं नाव होतं मनोरमा, तर ती परदेशातून काय शिकून आली होती तर ब्रेल लिपी शिकून आली होती. आता ही ब्रेल लिपी म्हणजे कोणती लिपी तर आंधळ्या जी माणसं असतात त्यांच्यासाठी ही लिपी असते की त्यांना या लिपीतून शिकवलं जातं, स्पर्शाने ती अक्षर ओळख करतात. तर ही लिपी ती शिकून आली होती, त्यामुळे या अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सुद्धा आता चांगलीच सोय झाली होती. आणि याच काळात पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची सुद्धा स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. आता काय झालं, त्यांनी मुक्ती मिशनची स्थापना केली होती आणि या मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण, जुजबी म्हणजे काय तर किरकोळ थोडंसं क्षुल्लक शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जायचं, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग कसे करता येतील याचं शिक्षण दिलं जायचं. आता हे कोणकोणत्या प्रकारचे उद्योग होते तर केळीच्या सोपट्यांपासून टोपल्या बनवणे हा एक उद्योग होता. त्याचबरोबर वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार. आता खिल्लार म्हणजे काय तर कळप, जे एकत्र ग्रुप असतो ना गायींचा त्याला म्हणतात खिल्लार, गाई बैलांचा. शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते म्हणजे दूध आणि दुधापासून जे वेगवेगळे पदार्थ असतात दुधापासून बनणारे त्याचा व्यवसाय. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळणे. सांडपाणी, मैल्यापासून खत. सांडपाणी मैला म्हणजे जी काही सांडपाणी असतं आपल्या घरातून येणारं किंवा जो मैला असतो, शेण वगैरे असतो, कचरा असतो, यापासून खत तयार करणे. भांड्यांवर नावे घालणे हे सुद्धा एक प्रकारचं काम होतं. भांड्यांना कलई करणे. आता कलई करणे म्हणजे काय मुलांनो, काही भांडी असतात बघा तांब्या पितळेची की ज्यामध्ये आपण डायरेक्ट जर जेवण शिजवलं तर ते पॉयझनस होऊ शकतं, विषारी होऊ शकतं. तर त्यांना एक प्रकारे कलई केली जाते, एक प्रकारचा लेप दिला जातो, त्याला म्हणतात कलई करणे. हात मागावर कापड सतरंजा विणणे, त्याचबरोबर घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे अशा प्रकारची कामं शिकवण्यात यायची. त्याचबरोबर चित्रे छापणे, कागद मोजणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट होती. तर अशा प्रकारे स्त्रियांना अशा प्रकारची वेगवेगळी कामं करून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तर मुलांनो, आतापर्यंतचा पाठ आपण बघितला. या पाठात आलेले काही शब्दार्थ बघूया आपण. अनुवाद म्हणजेच भाषांतर, मौखिक म्हणजे तोंडी, शिष्यवृत्ती म्हणजेच विद्यावेतन, जुजबी म्हणजेच क्षुल्लक किंवा किरकोळ, अट म्हणजे नियम, खिल्लार म्हणजेच कळप, व्याख्यान म्हणजे भाषण. आता काही वाक्प्रचार आलेत ते पहा. ख्याती मिळवणे म्हणजेच प्रसिद्धी मिळवणे. हातभार लावणे म्हणजेच सहकार्य करणे. उत्कंठा असणे म्हणजेच उत्सुकता असणे. काटकसर करणे याचा अर्थ आहे बचत करणे.
शिफारस करणे, दुसऱ्याजवळ प्रशंसा करणे, प्रोत्साहन देणे, उत्तेजन देणे. काही प्रश्न बघूया मुलांनो. चौकटी पूर्ण करा. पहिला आहे प्रश्न, स्त्रियांची पहिली सभा बोलावणारे. याचं उत्तर आहे देशभक्त आनंद मोहन. तुम्हाला एक चौकट दिलेली असेल आणि त्या चौकटीत तुम्हाला फक्त ते नाव लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, रमाबाईंनी भाषणात याचे संदर्भ दिले. तर त्यांनी कोणते संदर्भ दिले होते? तर महाभारतकालीन संदर्भ दिले होते. तिसरा प्रश्न आहे, रमाबाई यांचा विवाह यांच्याबरोबर झाला. त्यांच्या पतीचं नाव काय होतं बरं? आपण याआधी सुद्धा पाहिलंय, बिपिन बिहारी मेधावी हे त्यांच्या पतीचं नाव होतं. मग रमाबाई यांचा विवाह यांच्याबरोबर झाला. तिथे आपण उत्तर लिहिणार आहोत बिपिन बिहारी मेधावी. पुढचा प्रश्न आहे, अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी. लिपी म्हणजे ज्याला आपण स्क्रिप्ट म्हणतो. तर कोणती लिपी आहे? तर ब्रेल लिपी, जी आंधळ्यांसाठी, अंध व्यक्तींसाठी शिकवण्यासाठी त्यांना वापरली जाते. पंडिता रमाबाई यांच्या मुलीचे नाव. त्यांच्या मुलीचं नाव होतं मनोरमा. तर मुलांनो, आपण आतापर्यंत इथपर्यंत पाठ पाहिलेला आहे. तुम्ही झालेला पाठ पण वाचायचा आहे. पुढचा पण जो भाग आहे तो सुद्धा वाचून ठेवायचा आहे. यावर आधारित शब्दार्थ, वाक्प्रचार तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात. तर मुलांनो, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात. नमस्कार.